श्री महाराजांचे वास्तव्य मंगळवेढ्यात असताना गावकरी त्यांना वेडा मानत. त्यांचा मुक्काम नेहमी एकांतस्थानी अरण्यात असे. तृप्त मनाच्या या योग्याला अरण्य आणि नगर ते सारखेच. त्याच मंगळवेढे गावात अत्यंत गरीब आणि दरिद्री असा बसप्पा तेली राहत होता. काबार कष्ट करूनही 2 वेळचे कसे भागवावे हा प्रश्न असे. एके दिवशी सहज फिरत फिरत तो अरण्यात गेला असताना श्री स्वामी काट्यांच्या शय्येवर निवांत झोपलेले त्याला दिसले आणि हा कोणीतरी योगी आहे असे समजून त्याने तात्काळ महाराजांच्या चरणावर माथा ठेवला आणि त्यावेळेपासून बसप्पा अहोरात्र अत्यंत आनंदाने स्वामी सेवेत मग्न राहू लागला. श्री महाराज जिकडे जातील तिथे त्यांच्याबरोबर तो जाऊ लागला. हे पाहून लोक त्याची निंदा करीत. बसप्पाच्या पत्नीच्या कानावरही या गोष्टी जात होत्या. बसप्पा घरी आल्यावर ती त्याला उद्धटपणे बोचऱ्या शब्दात जाब विचारत असे. पण बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त असल्यामुळे त्याला कशाचीही पर्वा उरली नव्हती. एके दिवशी अरण्यात बसप्पा समर्थांची सेवा करत असताना रात्र झाली. रात्रीच्या 2 प्रहर उलटल्यावर स्वामी उठून चालू लागले. तेव्हा बसप्पाही त्यांच्या मागे निघाला. पायात काटे खुपत होते, परंतु चित्त स्वामी चरणी जडले असल्यामुळे बसप्पाला देहभान नव्हते. चालता चालता स्वामींनी अधिकच घोर अरण्यात प्रवेश केला तेव्हा दाट कारोखात अचानक एक चमत्कार झाला. असंख्य सर्प त्या ठिकाणी प्रकट झाले. पायांना सर्पांचा स्पर्श झाल्यावर मात्र बसप्पा भानावर येऊ लागला. झाडावर, फांद्यांवर, मागे पुढे सर्पच सर्प. ते दृश्य पाहून बसप्पाचा भीतीने थरकाप उडाला. तेव्हा त्याला धीर देत श्री समर्थ म्हणाले, घाबरू नकोस, जितके पाहिजेत तितके सर्प उचलून घे. आज तुझा भाग्योदय झाला आहे. तेव्हा बसप्पाने भीती झटकून आपल्या अंगावरचे वस्त्र एका सर्पावर टाकून नीट उचलून काखेत घेतला. त्यानंतर गावात आल्यावर समर्थांसहित बसप्पा एका देवळात विश्रांतीला बसला असताना त्याने आपले वस्त्र सोडून पाहिले आणि त्याला त्या ठिकाणी साप नसून सोन्याची लगड असल्याचे दिसून आले. भावुक झालेल्या बसप्पाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तेव्हा स्वामी महाराज त्याला म्हणाले, बसप्पा, आता घरी जाऊन सुखाने संसार कर, बायका मुलांचे संगोपन कर व सुखी राहा. श्रींचा निरोप घेऊन बसप्पा आनंदाने घरी गेला. घडलेला सर्व वृत्तांत त्याने पत्नीला सांगितला तेव्हा तीही सुखावली. तेव्हा समर्थ कृपा झाली असता दुःख दारिद्र्य उरणारच नाही आणि बसप्पाची गोष्ट याची साक्ष आहे.